प्रयत्न, सातत्य, सकारात्मक क्रिया शक्य आहे सर्व. एव्हरीथिंग इज पॉसिबल हे आशावाद आणि सकारात्मकता दर्शवते. पण आवड, बट फाउंडनेस, पॅशन, तुमची आवड, पॅशन तुम्हाला काम करण्यासाठी ऊर्जा देते. सातत्य, कॉन्स्टन्सी, कोणतेही मोठे यश एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी रोजचे प्रयत्न करतात. ध्यास अँड डेडिकेशन, फोकस, एखाद्या ध्येयावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे. ध्येय तुम्हाला विचलित होऊ देत नाही. यशाची गुरुकिल्ली, आपले कार्य, ओन्स वर्क अँड डेट. याचा अर्थ तुम्ही जे काम करता, तुमची कृती, आपली ऊर्जा, ओन्स एनर्जी, पोटेन्शियल, तुमची क्षमता आणि शक्ती, आपल्यातले सुप्त गुण, हिडन क्वालिटीज विदिन ओन सेल्फ, तुमच्यामध्ये लपलेले अद्वितीय कला आणि प्रतिभा. ओळखतो तोच यशस्वी. द वन हू रिकग्नाइज दीज बिकम सक्सेसफुल. जो माणूस स्वतःच्या कामातून, स्वतःच्या ऊर्जेतून आणि स्वतःच्या सुप्त गुणामधून या तिन्ही गोष्टीची ओळख करून घेतो, तोच खरा यशस्वी होतो. संशोधकाची खरी व्याख्या: बरोबरी, इक्वॅलिटी, ॲक्युरसी, कॉम्प्रेशन. तुम्ही करत असलेले काम किती अचूक आहे किंवा इतरांच्या तुलनेत कसे आहे. स्वतःतल्या चुका सुधारते. करेक्ट ओन्स मिस्टेक, याचा अर्थ स्वतःच्या चुकाची प्रांजळ कबुली देऊन त्या सुधारणे. तोच संशोधक. ही इज द ओन रिसर्चर्स, इनोव्हेटर्स. जो माणूस सतत शिकत राहतो, स्वतःच्या चुकांमधून धडा घेतो आणि सातत्यानं सुधारणा करत राहतो, तोच खरा संशोधक, रिसर्चर, इनोव्हेटर असतो. विद्वानाचा यशाचा आधार ज्ञानसंपदा. विद्वानांचे, स्कॉलर, लर्न पीपल, खरे यश हे त्यांच्या ज्ञानसंपदेवर, ट्रेसर्स ऑफ नॉलेज, अवलंबून असते. विद्वान, स्कॉलर, ज्याने खूप अध्ययन, स्टडी केले आहे, खूप अनुभव घेतला आहे आणि ज्याला अनेक गोष्टीचे सखोल ज्ञान आहे. ज्ञानसंपदा, नॉलेज, इंटेलेक्चुअल वेल्थ, हे केवळ माहिती, इन्फॉर्मेशन नाही, तर त्या माहितीचा अर्थ लावण्याची, तिचा उपयोग करण्याची आणि त्यातून नवीन कल्पना निर्माण करण्याची क्षमता आहे. यश, सक्सेस. विद्वानांसाठी यश हे केवळ धन किंवा प्रसिद्धी नसून ते ज्ञान निर्मिती, समस्या सोडवणे आणि समाजाला मार्गदर्शन करणे हे असते. महान हेतू आणि व्यापक दृष्टिकोन. साधे, सरळ, निर्मळ, उदात्त हेतू, सिंपल स्ट्रेंथ, प्युअर अँड नोबेल इंटेन्शन, पर्पज. तुमच्या कृती मागील उद्देश अत्यंत स्वच्छ, प्रामाणिक आणि उदात्त असावा. कोणताही छुपा स्वार्थ किंवा कपट नसावे. सरळ आणि निर्मळ हेतू म्हणजे तुमच्या कार्यात पारदर्शकता असणे. उदात्त हेतू म्हणजे ते कार्य केवळ स्वतःसाठी नसून दुसऱ्यांच्या भल्यासाठी असणे. व्यापक मानवी दृष्टी, बोल्ड, ह्युमॅनिस्टिक पर्स्पेक्टिव्ह. तुमचा दृष्टिकोन केवळ स्वतःपुरता किंवा एका गटापुरता मर्यादित नसावा. तो संपूर्ण मानव जातीला विचार करणारा, ह्युमन सेंटर
आणि सर्वसमावेशक असावा.